कोल्हापूरमध्ये बनावट HSRP नंबर प्लेट तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धाड टाकत मोठी कारवाई केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात साजणी येथे श्री साई रेडियम आर्ट्स या दुकानात बेकायदेशीररित्या HSRP नंबर प्लेट तयार केल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक सुजित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला। या कारवाईत संतोष बबन यादव व 31 याला ताब्यात घेण्यात आले। दुकानातून नंबर प्लेट तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे एम्बॉस मशीन, फाईल हीटर मशीन, विविध नंबर प्लेट, स्टिकर्स, डाई आणि अन्य साहित्य असा एकूण 4,06,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। याबाबत अधिकचा तपास पोलीस करत आहेत। कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता सर यांनी स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांना आदेशित केलेले होते की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालणारे अवैध कृत्ये, बेकायदेशीर व्यवसाय याची माहिती घेऊन कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आपण वेगवेगळी पथकं तयार करून कोल्हापूर जिल्ह्यात रवाना केलेली होती। काल एका पथकातील अंमलदार नवनाथ कदम यांना माहिती मिळाली की हातकणंगले साजणी येथील साई रेडियम आर्ट्स या दुकानाचे मालक संतोष बबन यादव हे त्या दुकानात शासनाने बंधनकारक केलेल्या HSRP नंबर प्लेट अनधिकृतपणे तयार करतात। वास्तविक अशा नंबर प्लेट आपण तयार करू शकत नाही, कारण पद्धत ही आहे की तुमच्या वाहनाची तुमची स्वतःची माहिती तुम्ही जेव्हा शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर टाकता तर ते माहिती भरल्यानंतर शासनाने अपॉइंट केलेल्या व्हेंडर ते नंबर प्लेट बनवतात आणि त्यानंतर ते लोकल व्हेंडरला पाठवतात तुमच्या ज्या गावात तुम्ही राहता तिथे, आणि तिथले ते लोकल व्हेंडर ते तुम्हाला बसवून देतात। तर ती नंबर प्लेट बनवण्याचा कुणालाच अधिकार नाही आहे। तर हा संतोष यादव त्या HSRP नंबर प्लेट शासनानं ज्या अधिक बंधनकारक केल्या त्या बनवताना मिळून आला। तिथं आपण साई रेडियम आर्ट्स या दुकानावर छापा टाकला। त्यावेळेला तो तिथं त्या नंबर प्लेट बनवताना मिळून आलेला आहे, त्यास आपण ताब्यात गेलेला आहे। त्याचसोबत तो ज्या मशीनवर बनवत होता त्या मशीन्स पण आपण ताब्यात घेतलेल्या आहेत। तिथं काही 30-40 डुप्लिकेट नंबर प्लेट पण आपल्याला मिळाल्या। अगदी शासनाचे व्हेंडर जे अधिकृतपणे बनवतात तसे हुबेहूब तो बनवत होता आणि तिथं ते इंडिया नावाचं होलोग्राम असलेला रोल पण आपल्याला मिळालेला आहे। सर्व स्टिकर्स मिळालेले आहेत, रॉ मटेरियल मिळालेलं आहे, तसेच ब्लँक नंबर प्लेट मिळालेले आहेत। त्याचप्रमाणे त्याच्यासाठी जे डाय लागतात ते डाय पण आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि प्रेसिंग मशीन पण आपण ताब्यात घेतलेलं आहे। तर त्याच्याकडनं काही जणांनी यापूर्वी पण नंबर प्लेट अशा बनवून घेतल्या असल्याचं समजते, त्याची पण आम्ही माहिती घेत आहोत। ज्यांनी अशा नंबर प्लेट डुप्लिकेट त्याच्याकडे बनवून घेतलेल्या आहेत आणि वापरलेल्या आहेत त्यांच्यावर देखील माहिती घेऊन आम्ही कारवाई करत आहोत। तसेच हे मशीन्स त्यानं कुठनं आणले, त्याला कोणी मदत केली याची देखील माहिती घेऊन पुढील कारवाई